पावसाळा हा ऋतू आपल्याला अनेक स्पेशल गोष्टी देऊन जातो। पाऊस पडायला लागला की वातावरणात एक अनोखी ताजगी येते। पावसामुळे धरतीवर हिरवळ पसरते, झाडे झुडपं नवनवीन पानांनी भरून जातात। पण या ऋतूमध्ये सगळ्यात जास्त लॉटरी लागते ती भटक्यांची। धुवाधार पावसात भटक्यांना दोन पर्याय असतात। एक तर पावसाळ्यात सदाबहार निसर्ग नुसतं न्याहाळत बसायचं, किंवा दुसरा पर्याय त्या तुफान पावसामध्ये चिंब भिजायचं। असाच पावसात चिंब भिजायचा अनुभव घ्यायचा असेल तर पुण्यातील एका खास ठिकाणाची माहिती मी तुम्हाला देणार आहे। नमस्कार, मी सर्वेश, तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, थोडक्यात पण महत्त्वाचं। अंधारबन पुण्यातील मुळशी तालुक्यातील हे ठिकाण। पुण्याहून माणगावला जाताना तामिनी घाटाच्या अलीकडे लोणावळ्याला जाणारा एक फाटा फुटतो। इथून उजवीकडे 2 किलोमीटर अंतरावर बांधलेला एक तलाव दिसतो। इथूनच सुरू होते अंधारबनची वाट। अंधारबनची ओळख करून द्यायची झाली तर दिवसा ढवळ्या सुद्धा ज्या वनात अंधार असतो ते हे अंधारबन। घनदाट अशा जंगलाने पावसाळ्यात हिरवागार शालू पांघरलेला असतो आणि साथीला असतात दुधासारखे फेसाळणारे धबधबे। वाट चांगलीच मळलेली असल्यामुळे चुकण्याची शक्यता कमी असते। पण आजकाल वाढत्या पर्यटकांमुळे बरेच रस्ते तयार झाले आणि अशा जंगलात हरवण्यापेक्षा तुम्ही वेळीच गाईड केलेला केव्हाही उत्तम। या ट्रेकची वाट सांगायची झाली तर आपण पुण्यातील पिंपरी गावातून चालायला सुरुवात करतो आणि या अंधारबनच्या जंगलातून भीरा मार्गे थेट कोकणात उतरू शकतो। अंधारबनच्या पायथ्याचं गाव पिंपरी। या पिंपरीतून अंधारबन ट्रेकची सुरुवात होते। ट्रेक सुरू झाल्यावर वाटेत छोटे मोठे अनेक धबधबे लागतात। या छोट्या मोठ्या धबधब्यांमध्ये एक मोठा धबधबा आहे ज्यावर तिथल्या ग्रामदैवतेचं म्हणजे वाघजाई देवीचं एक छोटंसं देऊळ आहे। ट्रेकच्या वाटेत 3 झरे लागतात आणि हेच या वाटेतले कठीण टप्पे आहेत। सुरुवातीला काही चालत गेल्यानंतर थोडं पुढे गेलं की पहिला झरा लागतो आणि हा ओलांडला की खऱ्या अर्थाने अंधारबनच्या त्या घनदाट जंगलाला सुरुवात होते। याची विशेषता म्हणजे सकाळी 11-12च्या सुमारास सुद्धा इथे अंधार जाणवतो। त्या अंधारात चालण्यावर कळतं की याला अंधारबन का म्हणतात। जंगलातली शांतता आणि आजूबाजूच्या वाहत्या पाण्याचा एक सांगीतिक आनंद घेत तुम्ही ट्रेकचा आनंद घेऊ शकता। पायथ्यापासून इथपर्यंत यायला सुमारे 1-1.5 तास लागतो। तामिनी घाट परिसरातच हा सर्व भाग येतो। फेमस कुंडलिका व्हॅली देखील इथेच आहे। गप्पा मारत मारत तुम्ही असेच दुसऱ्या झऱ्यापाशी येऊन पोहोचता आणि हाच या वाटेतला सगळ्यात कठीण टप्पा आहे। बरेच जण हा झऱ्याचा प्रवाह ओलांडताना रोप बांधून ओलांडतात आणि कोणी जर खरंच जाण्याचा प्लॅन करत असेल तर दोर सोबत ठेवाच। उगीच जीवाशी खेळ नको। मित्रमंडळी भेकड म्हणत असेल तरी चालेल, पण आपल्या जीवाशी खेळ नको। त्याचं कारण असं आहे की समोरून वाहत येणाऱ्या पाण्याला कापून वाट ओलांडायची असते। त्यात पाय ठेवण्याच्या दगडांवर तयार झालेले शेवाळ आणि त्यावरून सरकणारे पाय या सगळ्यांचा एकत्रित विचार करून पाऊल पुढे टाकावं लागतं। हा झरा ओलांडल्यानंतर तासभर चालत गेल्यावर आपण जंगलातून बाहेर येतो आणि रायगडमध्ये प्रवेश करतो, म्हणजेच कोकणात। आणि समोरच एक पठार नजरेस पडतं। तिथे तुम्ही पाय टाकून तराट पडू शकता किंवा पोटोबाला नैवेद्य दाखवू शकता। त्यानंतर समोर हिरडे गाव आहे, तिथून आता पुढचा सगळा उतार आहे आणि खरी परीक्षा इथेच असते। जेव्हा पावसामुळे सगळी वाट निसरडी झालेली असते त्यामुळे पावलं जपून टाकत उतरावं लागतं। आजूबाजूच्या जंगलातल्या फुलं फळं वनस्पती न्याहाळत आणि समोरील निसर्गाचा आनंद घेत एकमेकांना मदतीचा हात देत हसवे फसवेगिरी करत आपण हळूहळू खाली उतरत जातो। इथून पुढे 1.5 ते 2 तासांच्या अंतरावर तुम्ही खाली उतरता ते भीरा गावात आणि इथेच तुमच्या भन्नाट अशा ट्रेकला ब्रेक लागतो। पावसाळ्यात घरी बसणं ज्याच्या रक्तात नाहीये त्याने एकदा तरी या अंधारबनची भटकंती करायलाच पाहिजे, कारण अखंड उत्साह, शोधक नजर, जगण्याची समज आणि प्रवासाची विलक्षण हौस हे सगळे गुणविशेष विटॅमिनच्या गोळ्या खाऊन येत नाहीत। त्यासाठी वनवन भटकावंच लागतं।